नमस्कार मित्रांनो, मी विक्रांत ढवळे स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये। मित्रांनो, गेले काही दिवसापासून बारामतीमध्ये ट्रॅफिक म्हणून भरपूर काम आता ज्या ठिकाणी चालू आहे स्पीड ब्रेकर बसवणं। आपण आता उभा आहे सातवनगर चौकामध्ये। हे बघू शकता, हा जो रोड आहे हा तांदूळवाडी रोड आहे। हा जो रोड येणार रोड आहे हा बारामतीकडून पाटसला जाणार रोड आहे आणि हा सरळ जाणार रोड जो आहे या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी आहे अनेकांत स्कूल, त्या ठिकाणी आहे टेक्निकल हायस्कूल। तर मला एक तुम्हाला सांगायचं आहे, या ठिकाणी बघू शकता हा रोड आहे आणि हे बसलेले ही जी सगळी लोक आहेत, जागा बघा किती कमी राहते आहे। आणि पहिली गोष्ट म्हणजे ठीक आहे, त्या गोष्टी आहेत। बघा मित्रांनो, या ठिकाणी सातवनगर चौकामध्ये कशा पद्धतीने ट्रॅफिक होतंय। 27 तारखेला जो बारामती खंडोबा नगर महात्मा फुले चौकामध्ये जो अपघात झाला होता, त्या अपघातामध्ये आचार्य कुटुंब त्यांची फॅमिली पूर्ण उद्ध्वस्त झाली। यासाठी जे पोलीस प्रशासन आहे त्यांनी जे अवजड वाहनं आहेत, डंपर, टिपर, हायवा यांना बंदी आणली होती। आणि आज या ठिकाणी आपल्याला बघा खरंच की त्याची अंमलबजावणी झालेली आहे। जे ट्रक आहेत ते बाहेर रिंग रोडनी काढलेले आहेत त्यांनी, आणि जे डंपर, टिपर, हायवा आहेत त्यांना 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत कसलाही बारामती शहरामध्ये प्रवेश मिळणार नाही असं आपल्याला सांगितलं होतं। पण आज या ठिकाणी जर आपण बघतोय तर हे जे पोलीस त्यांची ड्युटी आहेत, तर त्यांना या ठिकाणी खूप संघर्ष करावा लागतोय। कारण की बारामतीपासून जी येणारी पाटसला जाणारी जी गाडी आहे या ठिकाणी स्पीड ब्रेकर नाहीये। त्याचबरोबर तांदूळवाडीच्या या ठिकाणी स्पीड ब्रेकर आहे, परंतु जो मधल्या टप्प्यामध्ये हे जे ट्रॅफिक होतंय या ठिकाणीही स्पीड ब्रेकर नाहीये।